देव तुझी उपेक्षा करतोय की तो तुला घडवत आहे? तू भक्ती करतोस, पण पूर्ण विश्वास आहे का तुझा भगवंतावर? समर्थ रामदास स्वामी ह्या श्लोकात मनाच्या एका अत्यंत सूक्ष्म पण निर्णायक अवस्थेचा विचार करायला सांगतायत. ती म्हणजे अपूर्ण श्रद्धा आणि डळमळीत निश्चय. आपण देवाला मानतो, त्याची पूजा करतो, नामस्मरण करतो, पण मनाच्या तळाशी एक प्रश्न कायम राहतो: देव खरंच आपल्या पाठीशी आहे का? हीच शंका, हीच दुविधा माणसाला खऱ्या भक्तीपासून दूर ठेवते. श्लोक क्रमांक 34. उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयेतो वसेना, श्री भारवाहे न बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ ह्या श्लोकाच्या सुरुवातीलाच एक अत्यंत ठाम सत्य सांगत आहेत. ते म्हणजे राम कधीच आपल्या भक्तांची उपेक्षा करत नाही. हे वचन केवळ सांत्वन नाही, तर संतांच्या अनुभवातून उतरलेलं एक सत्य आहे. परंतु लगेच समर्थ मनुष्याच्या वास्तविक अवस्थेकडेही लक्ष वेधतायत. हा निश्चय मनात ठरत नाही. माणूस देवाला मानतो, पण त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवत नाही. तो मंदिरात जातो, पूजा करतो, पण मन एकाग्र नसतं. ओठांवर नाम असतं, पण मनात शंका आणि भीती असते. याच अवस्थेतून समर्थ मनाला बाहेर काढू इच्छितात. कारण परमार्थ हा केवळ कृतीने साधत नाही, तर तो भगवंतावरील गाढ श्रद्धेने आणि अढळ निश्चयाने साधतो. ह्याच श्रद्धेचं स्वरूप काय आहे हे भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. ते सांगतात, श्रद्धा 3 प्रकारच्या असतात: सात्विक, राजस आणि तामस. तामस श्रद्धा अज्ञानातून येते, जिथे विवेक नसतो, फक्त अंधळेपणा असतो. राजस श्रद्धा स्वार्थातून येते, काहीतरी मिळवण्यासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी ही श्रद्धा येते. पण सात्विक श्रद्धा ही शुद्ध असते, जिथे परमेश्वरावर निस्वार्थ, निखळ, अढळ विश्वास असतो. समर्थांचा भाव असा आहे की बहुतेक माणसं राजस आणि तामस श्रद्धेत अडकलेली असतात. म्हणूनच त्यांना परमेश्वराची खरी अनुभूती येत नाही. याच ठिकाणी माणसाची एक मोठी चूक घडते. तो म्हणतो, मी इतकी भक्ती करतो, इतकं देवाचं नामस्मरण करतो, पण तरी सुद्धा देव माझ्याकडे दुर्लक्ष का करतो? पण इथेच सत्य उलट आहे. भगवंत भक्ताची उपेक्षा कधीच करत नाही, तो त्याची परीक्षा घेत असतो. कारण श्रद्धा खरी आहे की नाही, समर्पण पूर्ण आहे का नाही, हे तपासल्याशिवाय जर कृपा केली तर त्या कृपेचा दुरुपयोग होऊ शकतो. याबाबत आपल्या पुराणामध्ये अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. हिरण्यकश्यपूने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. रावणाने प्रचंड तपश्चर्या करून वर मागितले आणि ते त्याला मिळालेही. भस्मासुराने शिवाची उपासना करून शक्ती मिळवली. पण ह्या सर्वांचं काय झालं? त्यांनी मिळालेल्या वरांचा, शक्तीचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी केला, ना की लोककल्याणासाठी. त्यांनी स्वतःचा अहंकार सुखावला. यातून त्यांचा विनाशच झाला. यातून काय स्पष्ट होतं? पात्रता नसताना मिळालेली कृपा विनाशाला कारणीभूत ठरते. म्हणूनच परमेश्वर सहजपणे कृपा करत नाही. तो आधी भक्ताला घडवतो, त्याची श्रद्धा तपासतो, त्याला पात्र बनवतो. आणि म्हणूनच जेव्हा आपल्या आयुष्यात संकट येतात, तेव्हा आपण त्याला उपेक्षा समजतो. पण खरं तर ती उपेक्षा नसून आपली परीक्षा असते. याचाच पुढचा धागा समर्थ पुढील ओवीत पकडतायत. ते म्हणतात, श्री भारवाहे न बोले पुराणी. पुराणामध्ये, संतवाणी, भगवतवाणीमध्ये पुन्हा पुन्हा सांगितलेले आहे, जो अनन्य भावाने माझी सेवा करतो किंवा माझ्याकडे येतो, त्याचा भार मी स्वतः उचलतो. पण अनन्य म्हणजे काय? तो पूर्णपणे त्याच्याशी समरूप झालेला आहे. म्हणजे अन्य नाही असा तो.
त्याच्यापासून जो वेगळा झालेला नाही असा, जिथे दुसरा कोणताही आधार नाही, केवळ भगवंतच हा आधार आहे, हा विचार दृढ झालेला आहे असा तो अनन्य. आपण मात्र अनेक आधार ठेवतो, थोडा देवावर, थोडा पैशावर, थोडा लोकांवर. म्हणूनच आपलं भक्तीत मन स्थिर होत नाही. मानवाच्या मनात आस्तिकता आणि नास्तिकता दोन्ही प्रकारे असते. तो कधी विश्वास ठेवतो तर कधी शंका घेतो. भय आणि लोभ या दोन भावनांमध्ये तो सतत अडकलेला असतो. जिथे भय आहे तिथे लोभही दडलेला असतो. काहीतरी गमावण्याची भीती आणि काहीतरी मिळवण्याची इच्छा. तो बाह्य गोष्टीमध्ये सुरक्षितता शोधतो, पण त्या सगळ्या गोष्टी नाशिवंत आहेत हे तो विसरतो. आणि जेव्हा त्या निघून जातात तेव्हा तो परमेश्वराकडे वळतो. म्हणूनच आयुष्यभर नास्तिक असलेला माणूसही वृद्धापकाळी आस्तिक होतो. कारण त्याला कळतं की खरा आधार बाहेर नाही तर तो आत आहे. समर्थ शेवटी अत्यंत सुंदर आणि दिलासा देणारा निष्कर्ष देत आहेत. राम आपल्या भक्तांचा अभिमानी आहे. म्हणजे तो केवळ दयाळू नाही तर त्याला आपल्या भक्तांचा प्रेमाचा अभिमान आहे. असा अभिमान असलेला परमेश्वर आपल्या भक्तांची उपेक्षा कधीच करत नाही. देव तुझी उपेक्षा करत नाही, तो तुला तयार करत आहे. श्रद्धा पूर्ण असेल की कृपा आपोआप होते. म्हणूनच मनातल्या शंका सोड, निश्चय धर की राम तुझाच आहे आणि तू संपूर्णपणे रामावर भार टाक. म्हणजेच तुझ्या हाती भगवंत आणि तू ह्या गोष्टी आपण एक आहोत हा विश्वास लागेल. तू स्वतःला त्याला समर्पित कर. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर काही त्रुटी असेल तर क्षमा करा. ह्या श्लोकांसारखा इतरही श्लोकांचा अर्थ जर आपल्याला ऐकायचा असेल, जाणून घ्यायचा असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.